हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉग मध्ये। आज आहे आंबील आणि आमच्या गावची यात्रा सुरू झाली। आज आहे यात्रेचा पहिला दिवस आणि आज आम्हाला घालायचे होते सवसने, त्याच्यासाठी मधल्या जाऊबाई आणि आम्ही दोघी दुपारीच घरी आलेलो गावाला। त्यानंतर आम्ही सगळं पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे उरकवला आणि सुवासिनींना जेवण वगैरे घातलं। त्यानंतर आम्ही संध्याकाळी आवरून निघालो होतो गावामध्ये पालखीचा ओलांडा घ्यायला। तर इथं भरपूर साऱ्या अशा पालख्या येतात आणि काठीची मिरवणूकही राहते। संध्याकाळी 12 वाजता घागर इथं निघली जाते, तर तेच पाहण्यासाठी आम्ही इथं गावामध्ये आलेलो। हेच जे काठे आहेत आणि पालखी आहे, तर तेच उद्या आपल्याला कुंडावरती पाहायला भेटतात। खूप सारी गर्दी राहते इथं, त्याच्यामुळे आम्ही मुलांना एकालाही आणलेलं नव्हतं। नाना आणि नानी घरी होते, तर त्यांच्यापाशी त्यांना म्हणजे झोपी वगैरे लावून आम्ही आलेलो। 12 वाजता इथं घागर निघते, तर त्याचं काही शूट मला घेता आलं नाही, कारण भरपूर सारी गर्दी राहते। जी घागर निघते 12 वाजता, तर त्याच घागरीची मिरवणूक सकाळी राहते, तर ते पाहण्यासाठी भरपूर लांबून लांबून असे लोक येतात। आणि ही जे काठ्या वगैरे तुम्हाला दिसतात, तर त्या काठ्यांची मिरवणूक जे असते, तर ती इथून डायरेक्ट कुंडापर्यंत एवढ्या लांब चालत घेऊन येतात सगळे। मानाची काठी आहे, ही भरपूर सारी अशी जड आहे, तुम्ही पाहू शकता। आता हे जे काही काठ्या वगैरे आहे किंवा पालखी आहे आणि घागर आहे, तर त्यांचीच उद्या सकाळी मिरवणूक राहते। घागरीची सकाळी मिरवणूक असते, सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत राहते आणि त्यानंतर 4 ते 5 वाजता ह्या काठ्या आणि ज्या पालख्या असते, तर त्यांची मिरवणूक इथं कुंडावरती असते। हे आहे कुंड, आम्ही गावातून कुंडावरती गेलो होतो। हे 2 मंदिरं आहेत कुंडावर, आणि पालखीचा ओलांडा घेण्यासाठी भरपूर सारे असे लोक येतात। उद्या 5 वाजताच्या पुढे राहते हे पालखीचा ओलांडा आणि काठी जी असते, तर ती मिरवणूक गावातून ह्या 2 मंदिरांपर्यंत चालत घेऊन येतात अनवाणी पायांनी। कुंडावरती 2 मंदिरं आहेत, तर ही जी देवी आहे मनगंगा माता, तर ती आहे आमच्या सासरकडची, आणि दुसरी जी देवी आहे, तर ती पलीकडल्या साईडला आहे, ती आहे आमच्या माहेरकडची। तर संध्याकाळचा व्ह्यू एकदम खूपच छान दिसत होता। रांजणखळगेही खूप भारी वाटतात, तुम्ही जर दिवसा आले तर खूप छान वाटतं। हे मंदिर पलीकडे जे दिसतंय, तर ते आहे आमच्या माहेरकडचं, आणि संध्याकाळचा व्ह्यू खूप छान होता। मस्त अशी हवा सुटलेली होती, खूप लांबून लांबून लोक येतात हे। तसेच या ठिकाणी मराठी चित्रपट आहे कुंड माऊली मळगंगा, तर या पिक्चरचं शूटिंग सुद्धा या ठिकाणी झालेलं आहे। तुम्ही नक्कीच ते सर्च करून पाहू शकता। चला भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये, बाय।